नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे प्रथमतः मी सर्वांचे स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान असलेले गौरव रोशनलालजी, सचिव भारतीय शैली कुस्ती संघटना भारत यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. त्याचबरोबर नितीन अप्पा वारणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ महाराष्ट्र यांचे इथे आपण स्वागत करतो. मोहन नाना खोपडे, सचिव महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ महाराष्ट्र यांचे पूर्व ऑलिम्पियन भारताचे नामवंत मल्ल ज्यांनी कीर्तिमान केले असे ज्ञानसिंग सिंग सर, अध्यक्ष तांत्रिक समिती भारतीय शैली कुस्ती संघटना यांचे आपण स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 आयोजक माननीय प्रकाश बाबू जगताप यांचे आपण स्वागत करतो. पवार साहेबांना खुर्ची लावायला पवार कुठे आहेस का जवळ? यावर्षी होणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक माननीय सुधीर पवार आणि महान महाराष्ट्र केसरी माणिक पवार हे माननीय भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव गौरव रोशनलालजी. भारतीय शैली म्हणजे कुस्ती महासंघ, भारतीय इंडियन स्टाईल म्हणजे भारतीय शैलीची मातीवरची कुस्ती, लाल मातीवरची, ही आपण ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतोय. ह्याच्यामध्ये आपण थार पहिल्या क्रमांकाला घेतोय, जे महाराष्ट्र केसरी होईल त्याला. आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे सगळे बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकाला थार गाडी आहे, द्वितीय क्रमांकाला सेरा गाडी आहे, तृतीय क्रमांकाला बुलेट आहे, चौथ्या क्रमांकाला हिरो होंडा आहे. आणि बाकी इतर गटात सुद्धा आपण प्रथम क्रमांकास बुलेट गाडी देणार आहे, द्वितीय क्रमांकास हिरो होंडा गाडी आहे आणि तृतीय चौथ्या क्रमांकाला आकर्षक रोख बक्षीस राहणार आहे. त्याप्रमाणे आपण प्रकाश बापू प्रतिष्ठान म्हणजे प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान यांच्यातर्फे सासवडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करतो आहे. आणि त्याला आपले भारतीय म्हणजे इंडियन स्टाईल कुस्ती स्पर्धा भारतीय शैली याच्यात आपल्याला जे हे लागतं म्हणजे जी परमिशन लागते ते गौरव रोशनलाल इथं बसलेले आहेत सचिव, आणि ते आपल्याला परमिशन दिलेली आहे. ते वागलमध्ये एक दुसरी संघटना भारतीय केसरी भरवणार आहे. हा तुम्ही काय करता? त्यांचे आपलं काही हे नाही आहे. आपली कुस्ती संघटना सर सांगते ही आपली रजिस्टर आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं आपलं स्वागत करतो. भारतीय शैली कुस्ती महासंघ हा 1964-58 साली झालेला आहे आणि यांचे वडील रोशनलालजी अर्जुन अवॉर्डी त्यांनी तो स्थापित केलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे हे पहिली हिंद केसरी झालेले आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही मंडळी प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होती. मी थोडक्यात या ठिकाणी भाषण करत नाही, पण सांगतोय की अशा व्यक्तीनं गौरव रोशनलालनी आपल्या वडिलांची कायम परंपरा सलग हिंद केसरी स्पर्धा 52 वर्ष घेत आहे. आणि ह्या स्पर्धा घेत असताना गेल्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये मी त्यांच्याशी संपर्कात आलो आणि संपर्कात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय शैलीची मातीवरची हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा मी त्यांच्याकडं मानस मांडला आणि त्यांनी मला तात्काळ होकार दिला. आणि गौरव रोशनलालजी, ज्ञानसिंग जी आहेत या ठिकाणी ऑलिम्पियन आहेत बसलेले जे आहेत, ही मंडळी दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीचा प्रसाराचं काम करतोय. मी भाषण नाही करत, पण एक गोष्ट यांच्यासाठी सांगतो. गौरवजी, महाबली पहलवान सतपाल जी माझ्याकडे आले, त्यांनी मैंने उनसे बात की थी. तो महाबली सतपाल जी ने कहा, जो भी मैं हिंदुस्तान में हूँ, जो भी मैं सब कुछ हूँ, मेरे पास मेरे सब कुछ है, वो महाराष्ट्र की वजह से है. और महाराष्ट्र ने मुझे इतना प्यार दिया है क्योंकि महाराष्ट्र में यह असली कुश्ती जीवंत है, ऐसे उन्होंने कहा था. उसी प्रकार मैं आज गौरव जी आपसे भी कहता हूँ कि आपने मुझे हिंद केसरी देकर आपके लिए मैं तो आपके बारे में महाराष्ट्र की ओर से आपका ऋणी हूँ.
साथ साथ आपने पहली बार ये महाराष्ट्र में महाराष्ट्र केसरी मिट्टी के लिए रहे, इसलिए मैं आपका सर्वप्रथम अभिनंदन करता हूँ, क्योंकि पहिली बार कितीही झाल्या स्पर्धा, कितीही मोठमोठ्या संघटना झाल्या, त्याच्या वादात आम्हाला साहेब यामध्ये पडायचं नाही. आम्हाला मुद्दा एकच एवढा आहे की पैलवानांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळत आहे आणि पैलवानांना मोठ्या प्रमाणामध्ये एवढी बक्षिसं मिळत आहेत. देशातल्या सगळ्यात जास्त बक्षिसं असलेली मी हिंद केसरी स्पर्धा देशातली पहिली मी घेतलेली. नगरपालिकेची आचारसंहिता, सातारा जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता याच्यामुळे त्या लांबलेल्या होत्या आणि कालच आता मी जाऊन आले 26 ह्या मार्च यांच्या दरम्यान हिंद केसरी स्पर्धेच्या तारखा गौरवजी नेते त्या ठिकाणी जाहीर करतील. पण यामध्ये एकच सांगतो की गौरवजी, आपण मातीवरील महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी सुरू केली आणि जगताप साहेबांनी एवढी मोठी बक्षिसं दिलेली आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक व्हावं. कारण बक्षिसं मोठी आहेत, आता फक्त पैलवानं मोठी होणे एवढंच महत्त्वाचा पार्ट आहे. आणि यामध्ये पैलवानांना मी साताऱ्यामध्ये कधी आल्यानंतर आपणाला कळेल, बघायला मिळेल किती वारसा आहे पैलवानांचा. माझे वडील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष साहेबराव पवार, त्यांची 100वी पुरी झाली म्हणून आम्ही घेतोय. सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष फाउंडर आहेत, त्यांच्या शतकपूर्तीनिमित्त आम्ही घेतलेले आहे. आणि त्या व्यक्तीनं आज 101व्या वर्षी ह्या स्पर्धा घेण्याचा मानस घेतला आणि आम्ही त्यांच्या निमित्त घेतला आहे. आणि या स्पर्धेचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये गौरवजी, ज्यावेळी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये याल त्यावेळी महाराष्ट्रातली सर्व मंडळी तुमच्या पाठीशी राहतील आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सांगा. कुस्तीसाठी आम्ही झटणारी मंडळी आहोत. नाना कोपडे असतील, हे असतील, सगळी मंडळी आहेत. आज जगताप सासवडसारखी व्यक्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेते किंवा सगळ्या ठिकाणी तुम्ही बघता पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, सातारा इथंच महाराष्ट्र केसरी होती. पण आज तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी घेतलेले, त्यांचंही मी मनापासून आपल्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि तुम्हाला जे काही सविस्तर प्रश्न विचारायचे असतील ते आमचे गौरवजी त्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. सबसे पहले तो पत्रकार साथियों का हार्दिक स्वागत और अभिनंदन. आप आए हैं यहाँ पर क्योंकि जैसा कह रहे थे पवार साहब कि महाराष्ट्र की धरती जो है वो सही मायने में जो है वो पहलवानों की धरती है. इसमें कोई नहीं है कि वीर शिवाजी की ये जो धरती है इसमें बहुत बड़े बड़े मल हुए और पहलवानी को जो सपोर्ट, जो पहलवानी की रूपरेखा, पहलवान को तैयार करना, उसकी खुराक, उसका सम्मान, जो महाराष्ट्र की धरती ने पहलवानों से प्यार किया है, शायद हिंदुस्तान या मैं विश्व की धरती पे कहूँगा ऐसा प्यार कभी भी नहीं मिला. कभी भी कोई भी विश्व में कह रहा हूँ, ताकि बहुत जगह पे हम घूमते हैं, चाहे इंटरनेशनल फेडरेशन के साथ हमारा संबंध रहता है, जो पहलवानों को जो प्यार मिलता है, जो उनका मनोबल उठाया जाता है, वो महाराष्ट्र की धरती से अछूत नहीं, वो उनके साथ ही रह के प्यार मिला है उनको. और बाकी तो जानकारी आपको सभी ने दे दी है. और एक पवार साहब, आपने कहा था ये कि पहली बार महाराष्ट्र केसरी भारतीय शैली में हो रही है, तो मैं इसमें थोड़ा सा आपको ठीक करना चाहूँगा कि 1961 में पहली महाराष्ट्र केसरी वो मिट्टी में ही हुई थी. और केवल जो केसरी वर्ड है, केसरी का जो शब्द है वो मिट्टी से ही मिला हुआ है. मिट्टी के अलावा केसरी कहीं भी यूज नहीं हो सकता. किसी को कोई अनुमति नहीं है कि वो मिट्टी का यूज कर ले, केसरी का यूज कर ले. सिर्फ और सिर्फ मिट्टी की जो संस्था है वो ही अधिकृत है. महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंद केसरी, हरियाणा केसरी, पंजाब केसरी, कोई भी हो, वो केवल भारतीय शैली कुश्ती महासंघ के पास ही उसका अधिकृत राइट है कि वो इसको करवा सकती है. जी,
बाकी आपके सवाल है कि पहली बार जो 1961 में वो जो महाराष्ट्र चली तो वो 1977 तक रही मिट्टी में ही चलती रही। 1978 में जाके पहली बार मैट और मिट्टी जॉइंट हुए, उनका एक साथ हुआ। क्यों? क्योंकि आपके पास में ड्यूल एफिलेशन थी। मैं आप लोगों की जानकारी के लिए बता दूं कि जो 1977 के बाद में जो मैट पे जो केसरी होने लगा, जो मिलके होने लगा मिट्टी और मैट पे, वो क्यों होती थी? ताकि आपके पास में मैट की भी एफिलेशन थी और आपके पास में मिट्टी की भी एफिलेशन थी, और आप शुरू से ही मिट्टी पे कराते आ रहे थे। तो एक एक्सपेरिमेंटल बेसिस कि बच्चों का नुकसान ना हो, उनको एक इंटरनेशनल एक्सपोजर मिले, क्योंकि अब उन्होंने आगे मैट पे करना है कुश्ती। क्योंकि ये महाराष्ट्र केसरी ये बहुत बड़ा आयोजन है, बहुत बड़ा इवेंट है। इसी में ही आपको भी पता है कि बच्चों का जो भी तैयारी होती है वो इसी के ही अनुरूप चलती है कि महाराष्ट्र केसरी में अगर बच्चे को कोई नाम मिलता है, कोई फेम मिलता है, उसको कोई नौकरी है, बख्शीश है, जो भी है, वो केवल और केवल मिट्टी के द्वारा या महाराष्ट्र केसरी में पार्टिसिपेशन के बाद ही उसका नाम होता है। और आप यहाँ पर बैठे हैं कि अगर कोई बच्चा किसी भी घर में पैदा होता है, किसी भी पहलवान के घर में पैदा होता है, तो ये जरूर कहता है कि एक सपना देखता है कि मेरा बच्चा कल को महाराष्ट्र केसरी बने। ये तो कोई दोहराए तो नहीं है इस बात में कि यार महाराष्ट्र केसरी बने और उसके बाद अगर और अच्छा करे तो वो हिंद केसरी बने। एक बार हिंद केसरी बन जाते हैं तो फिर उनको पता है कि हाँ, हमारी रेपुटेशन, हमें जो प्यार मिलता है महाराष्ट्र की जनता से, इस धरती से जो प्यार मिलता है महाराष्ट्र राज्य की, वो सबको काबिले तारीफ है और वो सबके सामने होता है। कि आपको भी पता है कि महाराष्ट्र केसरी बनने पे पहलवान की कितनी इज्जत होती है, और हिंद केसरी बन जाए तो उस पे सोने पे सुहागा लग जाता कि एक इंटरनेशनल एक्सपोजर मिल गया, एक हिंद केसरी का नाम जुड़ गया, तो पूरे हिंदुस्तान में वो वाहवाही लेता है। और आगे भाई इस पे आगे भी बढ़ता है पहलवान, इसमें कोई दो राय नहीं है कि आगे नहीं बढ़ता, इस पे वो अपना आगे भी काम चालू रखता है और उसको इंटरनेशनल एक्सपोजर भी मिलता है, एक रिस्पेक्ट मिलती है, एक जॉब की गारंटी मिलती है, तो वो आगे बढ़ता है। बाकी आपके अगर कुछ सवाल हैं इसको लेके तो प्लीज। नानांसाठी प्रश्न आहे. 18 ते 22 मार्च वाघोली येथे स्पर्धा होती. इथं राज्य साहेब आणि बोंडरे यांनी घोषणा केली जाहीर झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, यावर किंवा अधिकृत नाही. शासनात त्यांनी जे सांगितली सचिव या नात्याने मी सांगतो की भारतीय शैली म्हणजे मातीवरची संघटना, यांना संपूर्ण जे केसरी शब्द आहेत, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, जसे हिंदुस्थानला हिंद केसरीच्यासाठी भारतीय शैली कुस्ती संघ भारत यांच्याकडे ते मान्यता आहे, तशी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाकडे महाराष्ट्र केसरी करायची भारतीय शैलीने परमिशन दिलेली आहे. आणि ही फक्त मातीतली केसरी आहे. मातीतल्या केसरीचे टायटल जे आहेत ते सगळे भारतीय शैली कुस्ती महासंघाचे आहेत. त्याच्यात आम्ही त्यांच्या परमिशननी महाराष्ट्र केसरी स्पर्धा करतोय. आणि त्यांचा काय फरक नाही, ही आमची संस्था आहे ती मातीवरची आहे. भारतीय शैली म्हणजे मातीवरची संघटना आणि त्यांच्याकडे सर्व टायटलचे अधिकार आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या टायटलच्या अधिकाराखाली आम्ही महाराष्ट्र केसरी या वर्षीची 26ची महाराष्ट्र केसरी प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठानला दिलेली आहे. स्पर्धेचं ठिकाण कोणतं असणार? स्पर्धेचे सासवड येथे हाडको पाणी टाकीच्या तिथे स्पर्धा होणार आहे. निवड चाचण्या कधी होणार आहेत? त्याच्या निवड चाचण्या येत्या 10 तारखेच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांच्या निवड चाचण्या होतील. निवड चाचण्या झाल्यानंतर आपल्या ज्या तारीख किती असणार महाराष्ट्र केसरी? इथल्या महाराष्ट्र केसरी 20 ते 26च्या स्पर्धेची तारीख 12, 13, 14 आणि 15 मार्चमध्ये आहे. तर
13 तारखेला उद्घाटन होईल, 12 तारखेला वजन होतील, 13 तारखेला उद्घाटन होईल आणि 15 तारखेला फायनल होईल. आणि संपूर्ण फक्त मातीची संघटनेची मातीमध्ये होईल, मॅटचा काही संबंध नाही. अजून सर आता त्याचं विश्लेषण सांगतात ते. जी बताइए. वो मिट्टी का कुश्ती का उनका कहना है, उन्होंने बताइए सर, मेरे से आप बताओ. हिंदी में बता दो. हिंदी में बता. अभी क्या हुआ है, वो संदीप भोंडवे जी ने कहा है कल कि ये जो सासवड़ में स्पर्धा होने वाली है वो अधिकृत नहीं है. अच्छा, अधिकृत से ये बैठे हैं. देखो आप ये वो बोले नहीं. देखिए आप एक मिनट, एक सेकंड, मैं आपको बता रहा हूँ इसको. आप है ना, ये है ना, इसमें दो वर्ड्स यूज हो रहे हैं. अगर वो कह रहे हैं कि अधिकृत नहीं है, तो अधिकृत का मतलब तो उनसे आप पूछें कि अधिकृत होता क्या है. अधिकृत क्या है? अधिकृत उसके पास ही है जिसके पास में एफिलिएशन है. अगर आपके पास में एफिलिएशन इंडिया बॉडी की है और वो इंडिया बॉडी केवल मैट पे एक कुश्ती करा सकती है, तो आपके पास तो खुद ही एफिलिएशन नहीं है मिट्टी पे कराने की. आपके पास में तो खुद ही एफिलिएशन नहीं है मिट्टी पे कराने की, तो आपकी एफिलिएशन तो उनके साथ मैट पे है, तो अधिकृत तो आप खुद ही नहीं हुए. ये केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है, केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है वो इंडियन स्टाइल के साथ जुड़ा हुआ वर्ल्ड है. आप वेबसाइट पे देख सकते हैं, आप किसी पे भी देख सकते हैं. ये मैं ट्रेडमार्क के कुछ पेपर लेके आया हूँ आप लोगों को सामने, कि आप लोग इस पे क्लैरिफाई हो. ये जो है ये हिंद केसरी का है, हिंद केसरी टाइटल. उसके बाद में भारत केसरी टाइटल. जो ये कह रहे हैं ना, उसके बाद में उस पे एक बार उसने इंडियन स्टाइल के मैट वाले ने कराने की कोशिश की थी और उस पे 3 लाख रुपए. आप एक बात बताऊं कि 2018 में, तो 2018 में ऐसे तो कोई ओलंपिक पुणे में ही 2018 में कौन सा ग्राउंड था, सनस नहीं, सोमठ ने फाटा, सोमठ ने फाट्यावर. वो वहां पर एक बहुत ही नाटकीय ढंग से हिंद केसरी कराने जा रहे थे. तो हमने हाई कोर्ट में अपील करी और हाई कोर्ट ने उनको अभी की डेट में 3 लाख रुपए का जुर्माना लगाया. मॅट वाल्यांचं, जो इंडिया की फेडरेशन है मैट वाली, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पे. कारण त्यांच्याकडे आप एक बात बताओ, जब इंडिया की बॉडी को केसरी वर्ल्ड यूज करने की अनुमति नहीं है, वो आपको कैसे दे देगा? म्हणजे त्यांची वरची संस्था, जब उनके पास में खुद ही नहीं है तो वो दूसरे को कैसे दे देगा? ज्यांनी तुम्हाला सांगितलंय सासवडची ही स्पर्धा अधिकृत नाहीये, त्यांनीच अहिल्यानगरच्या स्पर्धेमध्ये ॲप्लिकेशन मागितलं होतं आणि रॉयल्टी देऊ केली होती, परंतु आपण रॉयल्टी घेतलेली नाहीये. फक्त आपण त्यांना सांगितलं की आमचं फक्त त्याच्यात बोर्ड लावा म्हणून. ज्यांनी सांगितलं आपल्याकडे होणार नाहीत, त्यांनीच गेल्या वर्षी माती संघटनेकडून आमच्याकडून अहिल्यानगरची परमिशन घेतली होती. त्याच्यामुळे त्यांची स्पर्धा त्यावर्षी महाराष्ट्र केसरी झाली होती. आपल्या इथं महाराष्ट्रात सध्या 3 एका त्या मॅचच्या 3 संस्था झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ थांबवा म्हणून आम्ही आता महाराष्ट्र राज्य भारतीय शैलीने असा निर्णय घेतला आहे की इथपासून फक्त मातीवरच स्पर्धा होईल, म्हणजे हा झालेला सगळा गोंधळ थांबेल आणि आमची एकच महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी, ते बी मान्यता प्राप्त मातीवर होईल. आणि त्याचं अजून दुसरं काम हे की आत्ता ही जी भारतीय शैली कुस्ती संघ आहे ह्याला UWW जागतिक संघटनेची मान्यता मिळाली. त्याच्यामुळे आता हे आपल्या महाराष्ट्रीयन मातीच्या कुस्तीला जगाची दारं उघडलेली गेली आहेत. आणि आत्ता महाराष्ट्राची कुस्ती मातीची इंडियामध्ये बी टॉप आहे, तशीच ती जगात टॉप आहे. ह्याच्यापुढे नंतर एशिया केसरी, वर्ल्ड केसरी ह्या इंडियन स्टाईलच्या माध्यमातून होणार आहेत. त्याच्यासाठी आपली महाराष्ट्राची इथून टीम गेलेली पाहिजे इंडियाला खेळायला. त्यामुळे आपण सध्या सेपरेट मातीची कुस्ती काय झाले, महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा बघतो तुम्हाला माहिती चालू झाल्या. त्यात असं म्हटलं जातं की तुमच्याकडे जे खेळणारे खेळाडू यांना ते शासकीय नोकरी असेल तर काय असेल
तर त्यांना सहभागी होता येणार नाही किंवा त्यांना नोटिसा बजावल्या जाणार असंही चर्चा आहे ना बरोबर. आता महाराष्ट्र केसरी आत्तापर्यंत जे झालेले आहेत त्यांना 15,000 रुपये पेन्शन मिळते, परंतु गेले 3 वर्ष जे काय महाराष्ट्र केसरी पैलवान झालेले आहेत त्यांना विचारा तुम्हाला पेन्शन मिळते का, कारण त्या देखील त्या तिन्ही स्पर्धा या अधिकृत झालेल्या नाही. तेच विचार, कारण ते पण महाराष्ट्र ती आता संघटनेच्या नावे विशेषवर स्वतः संघटना हा सध्या तरी स्वतः संघटना देणार आहे. हा त्याच्यानंतर कोण दानशूर व्यक्ती आली तर हे करता येईल. सर मेरा सवाल आपसे है जी. अभी जो महाराष्ट्र केसरी कुश्ती स्पर्धा 2026 अभी की जो है, तो इसमें ऐसा क्या गेम चेंजर ट्विस्ट है या स्ट्रैटेजी है कि नेक्स्ट जो जनरेशन रहेगी कुश्ती की, कि उनको लगे हाँ इस साल से एक्चुअली कुश्ती स्पर्धा चालू हुई है या हमारे लिए वो अच्छी है? देखिए सबसे पहले तो है ना, जो पहलवानों को जो एक्सपोजर होता है, हम ये कभी नहीं कहते हैं कि आप कंपटीशन नहीं लड़ो. जितने कंपटीशन होंगे उतना पहलवानों को एक्सपोजर मिलेगा. जितने भी कंपटीशन पहलवान लड़ेगा उतना ज़्यादा उसका मनोबल बढ़ता है, एक कॉन्फिडेंस आता है. और जबकि बच्चा जो बाहर निकलता है ना, तो आप ये देखेंगे कि उसके कॉन्फिडेंस में कितना इजाफा होता है. और सबसे बड़ी बात, ये जो हमारी संस्था है जो महाराष्ट्र केसरी करा रही है अबकी बार, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुश्ती संघ जो ये करा रही है, इसके बाद में क्या है कि हमारा हिंद केसरी होने वाला है. उसके बाद में हमारा एशिया केसरी की भी हम प्लानिंग में हैं, वर्ल्ड केसरी की भी प्लानिंग में है. तो उन बच्चों को एक एक्सपोजर मिलेगा, क्योंकि आपके साथ में अब यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग UWW के आप अम्ब्रेला मेंबर हैं, उनके एफिलेटेड यूनिट हैं, और आप उनके साथ में आज 90 कंट्रीज आपकी भारतीय शैली कुश्ती में पार्टिसिपेट करती हैं. इंडियन स्टाइल कुश्ती एकमात्र ऐसा खेल है जिसको यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने अपने अम्ब्रेला के साथ में इंडियन कुश्ती के नाम से दर्ज किया है. ये आप इसकी उपलब्धता देखो, इसकी अचीवमेंट देखो आप, कि कोई भी वर्ल्ड में खेल, कोई भी खेल, चाहे वो फुटबॉल हो, चाहे वो क्रिकेट हो, चाहे वो चेस हो, चाहे वो हॉकी हो, कोई भी खेल अपनी कंट्री के नाम से नहीं जाना जाता. ये कितनी बड़ी अचीवमेंट है भारतीय कुश्ती की कि इंडियन कुश्ती के नाम से एक खेल यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग के प्लेटफॉर्म में दर्ज है. ये अपने आप में एक गौरवशाली पल है, जो कि इसको दर्शाता है कि इस खेल की कला को कितना आगे जाने का इसके पास में एक्सपोजर है. मिट्टी और मिट्टी की जो कुश्ती है वो ही बेसिकली, क्योंकि हिंदुस्तान में पहले जो भी पहलवान होता है वो मिट्टी की कुश्ती से आगे आता है, क्योंकि ये टोटल 85% का गेम एक पहलवान के लिए स्ट्रेंथ का खेल है. स्ट्रेंथ कभी भी स्किल्स को हरा लेती है, डोमिनेट करती है. जो स्ट्रेंथ होगी वो स्किल को कभी भी डोमिनेट करेगी. 85% का ये जो खेल है हमारा कुश्ती का, ये स्ट्रेंथ का खेल है, और स्ट्रेंथ टोटल मिट्टी से बढ़ती है. आप मैट पे प्रैक्टिस करते हैं तो आप स्किल्स के प्रैक्टिस करते हैं कि टेक्निक ज़्यादा लगे, लेकिन जब आप मिट्टी पे आ जाते हैं, क्योंकि इस खेल में स्ट्रेंथ की बहुत ज़्यादा आवश्यकता है. जी. त्याचा आढावा तुम्ही नंतर पुन्हा वेगळं देणार. 5 दिवसाचं कसं नियोजन आहे, काय? बापू साहब से पहले तो मैं बापू साहब जी का धन्यवाद करना चाहूँगा भारतीय शैली कुश्ती महासंघ की तरफ से, ताकि आपने जो महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुश्ती के साथ में जो उनके ऊपर सहयोग दिया, और इतना बड़ा एक आयोजन आप अगर देखेंगे कि पहलवानों की बख्शीश के रूप में भी, तो मेरे को नहीं लगता है कि महाराष्ट्र केसरी में या महाराष्ट्र में कोई भी इवेंट में अभी तक की इतनी इनाम राशि किसी भी इवेंट में दी गई. आप देखेंगे कि थार गाड़ी, टाटा सिएरा, बुलेट मोटरसाइकिलें, हर वजन में बुलेट और मोटरसाइकिल, तो आज तक की हिस्ट्री में सबसे बड़े इनाम राशि पहलवानों को जो दी जाएगी वो आपके सासवड़ मैदान पे दी जाएगी. और शिवाजी महाराज जी की इस धरती पे एक नई वीर गाथा लिखी जाएगी. उन्होंने
उन्होंने सब लोगों को जो आयोजन में है, जो इच्छा व्यक्त करते हैं कि हम कुछ करें, जी उन लोगों को परमिशन की कॉपी दिखाई है। ये हमने ऑल इंडिया भारतीय खेल के फेडरेशन से परमिशन लिया है। सर, मैं आपसे यही कह रहा हूं कि आपके पास में जो कॉन्स्टिट्यूशन है, जिसकी परमिशन आपको है, आप उसी को ही तो आगे बढ़ा सकते हो। मेरे पास में अगर कुछ कराने की परमिशन है, मेरे पास में मिट्टी की कुश्ती को कराने की अनुमति है जो मेरे को UWW इंटरनेशनल बॉडी से मिली हुई है, तो मैं मैट पे कैसे करा सकता हूँ? मेरे को जो वो निर्धारित करते हैं कि आपका जो ये है कि आपने मिट्टी में कुश्ती को आगे बढ़ाना है, तो मैं मैट पे निसंदेह नहीं करूंगा काम उसको। आपको अगर मैट पे बढ़ाने की अनुमति है तो आप उसके एवज में ही काम करें। लेकिन ये जो आप कह रहे हैं कि ये जो वर्ड्स हैं महाराष्ट्र केसरी और वो, तो उसमें आप ये डिफरेंस पैदा ना करें। सबको पता है कि महाराष्ट्र केसरी मिट्टी की ही वो है और ये मिट्टी से ही खेली जाने वाली प्रतियोगिता है। सर, वो आखिरी जो लाइन है ना आपने दिखाई थी, वो खाली उनको पढ़ के लिखो, यूनाइटेड वर्ल्ड। एक मैं छोटा सा एक कोट पढ़ूंगा। 29 जनवरी 2026 का यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने लिखा है, टू whom it may concern करके, कि इंडियन स्टाइल रेसलिंग एसोसिएशन ऑफ इंडिया सो एंड सो। अब ये नीचे एक लाइन लिख रहे हैं, कॉन्स्टिट्यूएंटली इंडियन स्टाइल रेसलिंग एसोसिएशन ऑफ इंडिया is the only recognized national body governing Indian कुश्ती in India। ये मैंने नहीं चिट्ठी लिखी है, ये UWW जागतिक कुश्ती संघटनेने चिट्ठी लिहिली, वेबसाइट पे मिल जाएगी। तो ये आपकी वर्ल्ड वेबसाइट पे भी है, सब कुछ तुम्ही म्हणले त्याची परमिशन, तर ही जागतिक कुस्तीची परमिशन इंडियन डान आणि भारतीय शैली कुस्ती भारत संघाने आम्हाला महाराष्ट्र राज्याला परमिशन दिली आणि महाराष्ट्र राज्याने प्रकाश बापूंना महाराष्ट्र केसरी घ्यायची परमिशन, मान्यता दिलेली आहे। आणि त्या संघटनेच्या आधारे म्हणजे जागतिकपासून ते राज्याच्या संघटनेच्या आधारे आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतोय आणि जागतिकने ह्या संघटनेला परमिशन दिलेली आहे मातीची कुस्ती करायसाठी। भारतीय शैली म्हणजे मातीची कुस्ती। आता आपल्या लहानपणी आणि आता तुम्हाला हे सांगतो की पूर्वी 61 सालापासून महाराष्ट्र केसरी ही मातीवरच व्हायची, ती नंतर 77 साली गादी आणि मॅट एकत्र व्हायला लागली 87-88ला। त्याच्यानंतर मॅटवर त्यांची फायनल 88ला मॅटवर फायनल आली त्यांच्या, तो राजसाहेब नगर महाराष्ट्र केसरी बनले। ते का करत होते, तर त्यांच्याकडे भारतीय शैलीची परिषदेकडे भारतीय शैलीची मान्यता दिलेली होती। त्यांची 21 साली मान्यता परिषदेची काढली, त्याच्यानंतर ती आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाला, मी सचिव या नात्याने बोलतोय, आमच्याकडे आता आम्ही असं गेल्या वर्षी जी त्यांनी घेतली त्यावेळेस तुम्ही जे म्हणले सचिवांनी आम्हाला विचारलं होतं की आमच्याकडे त्यांना इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन त्यांना पत्र पाठवले की तुम्ही मातीची कुस्ती येऊ शकत नाही, तुमची मान्यता काढलेली आहे परिषदेचीच। मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणलो हे सगळं जे गोंधळ चाललेला 2-2 संघटना थांबल, त्यांनी सांगितलं तर मॅचचे आम्हाला मिळेल, त्यांना आम्ही सपोर्ट केला। आता यावर्षी त्यांचं एक संघटनेचा 3 संघटना झाला, 3 संघटना त्या मॅटवरच्या आहेत, आमची मातीची एकच संघटना आहे, ती आत्तापर्यंत चालत। मग आम्ही असा निर्णय घेतला की यावर्षी आम्ही आमची मातीवर सेपरेट फक्त मातीची महाराष्ट्र केसरी घेणार, जे की मातीची आम्हाला त्याची इंडियन पासून परमिशन आहे महाराष्ट्र केसरी या शब्दाची, त्याच्या तहत आम्ही घेतोय। हे महाराष्ट्र राज्य कुस्ती यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होतं म्हणून ॲप्लिकेशन दिल्यामुळं आत्तापर्यंत म्हणजे मी 1980 पासून मी कुस्ती खेळतोय। महाराष्ट्र राज्याचे मी 14 अधिवेशने खेळलेलो आहे। आज तागायत माझ्याही लक्षात नाही आलं, माणिक भाऊच्या लक्षात आलं काय मला माहीत नाही, पवार साहेबांच्या, पण आम्हाला माहीत नव्हतं। परंतु जेव्हा मी काल त्या बोर्डवरती पाहिलं की संलग्न भारतीय शैली कुस्ती संघटना, मला म्हणजे की मला 48 वर्ष लागले मला की एकत्र चित्र पाहिलं
हां, तर हे कसं आहे की भारतीय कुस्ती शैली कुस्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद यांच्यामध्ये समन्वय असल्यामुळं महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य संलग्नता ही संघटना नव्हती. परंतु आत्ता जे नानांनी सांगितलं की हा जो गोंधळ चाललेला आहे, शेवटी आम्हाला हा पर्याय घ्यावा लागला की आता सेपरेट आपली भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना आपल्याला त्याची आपल्याला ही स्पर्धा आयोजित करावी लागणार आहे. जे आता 3 संघटना आपल्याला झालेल्या आहेत, जे आपण तुम्ही सगळे पेपरला लांडगे गट, एक पवार गट आणि बोंडते गट, तर त्या 3 संघटना या मॅटवरच्या संघटना आहेत आणि ही भारतीय शैली ही एकच संघटना आहे, ती पूर्ण आणि त्यांना सगळ्या केसरींचा अधिकार आहे. मातीवरच्या हे देशाचे सचिव आहेत. ते उद्या मोठ्या मनाने आणण्यापेक्षा संघात दाखवावे त्यांनी मोठ्या मनाने आणि तुमच्याकडे तुम्ही घेणार का पदराखाली त्यांना? ना आम्ही त्यांना घेणार, पण आम्ही आमची महाराष्ट्र केसरी ही आमच्या संघटनेच्या अधिकारी आम्ही हे कुठे बी खेळू शकतो ना. महाराष्ट्राचे खेळाडू निघालाय, उतरला खाली कुस्ती केली त्यांनी ते नाहीये, खेळाडू आणि पंच कुठेही जाऊ शकतात. आणि आमचं असं काय ना खेळाडू यांनी कुठेही हे करावं, त्यांच्यावर बंदी बिंदी असा काही आमचा हेतू नाहीये. तुमचं नाही, ते म्हणतायत की तुमच्याकडे खेळलं तर बंदी आम्ही त्यांनी खेळाडूंच्यावर बंदी आणण्यापेक्षा त्यांनी संघटनेवर बंदी आणावी. संघटनेच्या मुळे तर स्पर्धा होती ना, तर त्यांनी संघटनेवर बंदी आणावी. संघटनेवर तुमच्याकडे पॉवर आहे तर तुम्ही संघटनेवर बंदी करा. त्यापेक्षा तुम्ही सहकार्य करा. कुणी भरपूर सहकार्य. मी दैनिक लोकमतला आहे, गणेश मुळीक माझं नाव आहे. हेमंत ताकवले सामना हे दत्तानाना भोंगळे सकाळ हे टीम आली पुण्यनगरी आजी म्हातार पैलवान आणि त्या ताई आहेत आमच्या. सांगा ना ना माहिती नाही का सांगा नवीन आले का? नाही आता तुम्हाला 5 जणांचीच नाव आहेत, इतरांची पण सहकारी हे संभाजी मामुनी एक आहे तिकडं. अच्छा नमस्ते. आता तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की हा जो महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीचा गोंधळ चाललेला आहे त्या तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलंय, त्याच्याप्रमाणे तुम्ही हे आपल्या लाल माती आणि महाराष्ट्र केसरी आणि सगळा जो गोंधळ आहे तो तुमच्या माध्यमातून थांबावा. ते तुम्ही आता जे ऐकले तुम्ही करा. हां बापू आपा, हे जे आयोजन आहे सासवडला महाराष्ट्र केसरी मातीवरील कुस्ती ही खरोखर बरोबरच आहे. तर तुम्ही काय काढलेलं पेटवून लावायचं. ओके नाही 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 महाराष्ट्रात ही पहिल्यापासून चालू होती, मातीतच चालू होती आणि ही आता परत आपण हे टायटलच मातीचं आहे. माती म्हणजे भारतीय शैली संघाच संघटनेची पहिलीच कुस्ती ही संघटना 61 पासून जे 61 नाही 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 संघटनेची पहिली नाहीये. याच्यामध्ये हरियाणा केसरी, पंजाब केसरी, कर्नाटक केसरी या सर्व भारतीय शैली संघटनेच्या अंडरमध्ये त्या स्पर्धा होतात. परंतु भारतीय शैली कुस्ती संघटनेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला अपिलेशन दिलं होतं. म्हणजे एखादं बाळ आपण मांडीवरती घेतलंय आणि त्या बाळाला आपण ते सांभाळलेलं आहे. महाराष्ट्र केसरी झाली ती फक्त मातीवरच होती, तेव्हा मॅट वगैरे काही नव्हती. त्याच्यानंतर 20 वर्षांनी मॅट आली, मॅट आणि माती एकत्र व्हायला लागली फक्त महाराष्ट्रात. हे तुम्ही नोट करा की हे फक्त महाराष्ट्रात 2 संघटना लांडगे सरांच्याकडे यांनी एक मान्यता दिली ती म्हणून ते चाललेलं होतं. नाही तर संपूर्ण भारतात माती संघटना भारतीय शैली वेगळी आणि मॅटची संघटना वेगळी असे आपल्या इथंच नाही संपूर्ण भारतात प्रत्येक राज्याच्या केसरी वेगळ्या वेगळ्या होतात आणि केसरी हे शब्द फक्त मातीवरून मातीच्या संघटनेत चालतं. ठीक आहे. सहकारी पत्रकारिता राहिली प्रदीप सर या ना, हे आमचे चुलतेच आहेत. म्हणजे ह्या ताई पण आलेल्या आहेत जी स्टार माझ्याकडून. हां
अभी एक कुश्ती में जो पॉलिटिक्स घुसा है, महाराष्ट्र में सब पॉलिटिशियन आए जिन्होंने कभी कुश्ती खेली नहीं, वो उतरे हैं, उनके ताबे में वो सब घटना है। बरोबर है। ये आपने जो अच्छी तरह से डिसीजन लिया है, लेकिन उसके लिए जो इकोनॉमिक पावर है उसका पाठबल कहाँ से है आप? नहीं, देखिए इकोनॉमिक आप उसको कह रहे हैं तो हमारे साथ में आप जुड़े हुए हैं प्रकाश बापू, ऐसे ऐसे व्यक्ति हैं हमारे पास में। सतारा से सुधीर पवार जी, आप हिंद केसरी करा रहे हैं, आप महाराष्ट्र केसरी करा रहे हैं, तो पर्सनल बजट, हाँ, इसका बजट कितने का है? आप बजट देखिए ना, हमने बताया आपको कि ऑलमोस्ट ये 2 करोड़ का बजट है। वही तो मैं पूछ रहा हूँ। 2 करोड़ रुपया हमारे पास में पहलवान जो प्रकाश बापू जत्ता प्रतिष्ठान है आप साहब का, वो दे रहे हैं हमें। और ये महाराष्ट्र केसरी का जो इनाम ही है, ये करीबन 1 करोड़ रुपया पहलवानों में बांटा जाएगा। हे जो फैंसन हर साल ये चालू रखने का क्या? बिल्कुल हर साल ही होता है, क्योंकि हर साल रहेगा। बीच में कोविड आ गया, उसके बाद में थोड़ा सा नई संस्था को, महाराष्ट्र राज्य की नई एफिलिएशन देनी थी, बॉडी को बनाने में थोड़ा सा हर एक चीज़ में वक्त लगता है, और चीज़ें धीरे धीरे सेटल डाउन हुई। तो अब आपके सामने ही है, 2 इवेंट के तो हमारे स्पॉन्सर आप लोगों के सामने ही बैठे हैं। आप 3 करोड़ रुपया कम से कम खर्चा कर रहे हैं हिंद केसरी में, आप 2 करोड़ रुपया कम से कम खर्चा कर रहे हैं महाराष्ट्र केसरी में। वही मैंने शुरुआत में ही आपको कहा था कि ये जो धरती है ये पहलवानों को बहुत प्यार करती है, बहुत सम्मान करती है। चाहे वो आपके पत्रकार हमारे पहलवान हैं, आप इनसे भी पूछ सकते हैं, चाहे वो आप खुद भी जानते हैं कि अगर महाराष्ट्र की धरती पे पहलवान के घर में कोई औलाद अगर पैदा होती है, कोई भी बच्चा पैदा होता है, तो वो यूँ कहता है कि यार मेरा बेटा काश महाराष्ट्र केसरी बने, और अच्छा बने तो हिंद केसरी बने। आप शासन में ले रहे हैं, हम हमारा पूरा कोऑपरेशन रहेगा। धन्यवाद साहब, बहुत बहुत धन्यवाद। लेकिन ये डिसीजन अच्छा रहना मांगता है, पूरा होना मांगता है, सिर्फ घोषणा नहीं होना मांगता है। बिलकुल, आपण जो प्रश्न केला ना तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण एखाद्या वर्षी होऊ शकतं आणि त्याचं इकॉनॉमिक्स कोलमडलं की पुढच्या वर्षी बंद पडतं। ती गोष्ट आयोजक जो आहे तो आयोजक असेल, त्या आयोजकाच्याकडे असणारी ती संस्था आहे आणि त्या संस्थेला मिळणारे स्पॉन्सर असतील किंवा त्या संस्थेला सपोर्ट करणारे कोण दानशूर लोक असतील, त्यानंतर काय तिथल्या स्थानिक संस्था असतील। एकटा व्यक्ती कोणी करू शकत नाही, जगताप सुद्धा करणार नाहीत, मी सुद्धा करणार आहे। अनेक लोकांचा सहभाग, तो मग आर्थिक रूपाने असेल, सामाजिक रूपाने असेल, वरिष्ठ राज्य पातळीवरच्या लोकांचं असतील, ह्या लोकांच्या सहकार्यातूनच ही फक्त स्पर्धा पार पडू शकते। आज महाराष्ट्रामध्ये 22 वर्षानंतर मी हिंद केसरी स्पर्धा मिळालेली आहे। त्याच्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा नाही, आमचा सातारा, सांगली, कोल्हापूरमधली सगळी लोक झटत आहेत। निमित्त मात्र माझं प्रतिष्ठान आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण अतिशय चांगला प्रश्न केला इकॉनॉमिक्सचा, त्याच्या पुढे कुठलीही गोष्ट चालत नाही आणि त्या गोष्टींची तरतूद असल्याशिवाय ही मंडळी देखील पुढे येणार नाही। काय होतं आता हे आले दिल्लीहून, होय, आपल्याला काय लक्ष देणार, आम्ही तुम्हालाच विचारणार ना काय झालं, काय झालं, आणि बाकीच्यांचा इनाम कुठे गेला, कुठे गेला, आणि मध्येच का बंद, काय होतं बऱ्याच वेळेस आपल्या का केला? जत्रेमध्ये घोषणा केली जाते 51,000, त्याला म्हणते तर 5,000 नाहीतरी निवडणुका झाल्यात, नाहीतरी ह्या घोषणा निवडणुकीच्या आधी राजकारण यामध्ये येऊ नये अशा पद्धतीने। बापू तुम्ही सांगा, सगळ्या सासूच्या सगळ्या पहलवानांच्या बापू बोलतो, बापू सविस्तर बऱ्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राची व्हायला पाहिजे, त्यावेळेस आमची पहिली पहिल्यांची चेष्टा झाली की इकडं पूर्ण महाराष्ट्राची झाले, कुस्तीचं राजकारण, कुस्ती डुप्लिकेट सुद्धा ते थोडा मनाला खटा करून की नानाची आमची पुण्यात गाठ पडली, नाना म्हणजे असं असं झालं म्हणजे आपल्याला कसं पुढे जायचं, नाना म्हणजे जसं सांगत ना तसं आपण पुढे जाऊ, फक्त स्पर्धा ही एकच झाली पाहिजे, म्हणजे महाराष्ट्र सगळ्या पहिल्यांचा अपमान या, आणि जिथं पहिल्यांचा अपमान होतो तिथं आपल्याला खाली बघावं लागतं। नाना म्हणलं तुम्ही आम्हाला सासवडला स्पर्धा द्या, आम्ही जरी माणसं थोडी असतो तरी पण आम्ही बोलल्यानंतर आम्हाला बक्षीस देणारी अख्ख्या तालुक्यात भरपूर लोक आहेत, हे गैर मात्र मला नाना म्हणाले आम्ही हे येत नाही, हे करत नाही, उलटी आम्हाला लाज वाटायला लागली की आपण गैर दिवस मागे ही स्पर्धा आपल्या सासवडमध्ये कधीच व्हायला पाहिजे होती, पण कोण लोक पुढे येत नाही, जे आता लोकांनी आम्ही नावं टाकली होती पॅनल त्याच लोकांना आमच्या मागं ओढलं गेलं की तुम्ही ही स्पर्धा कशी घेता येते बघू, पण आम्ही फक्त आम्हाला गावात काही लोक मोठी
लागतात म्हणून आम्ही त्यांच्या सहकार्याने कामं करत असतो. पण ती लोक सोडून सुद्धा गावात लोक एका तालुक्यामध्ये म्हणून ते वेळेला काही वेळ नाही सर कुठला मला नाही म्हणणार कुठं आम्हाला आशीर्वाद वाटते की राजकारणी नुसती बोलतो पण आम्ही ते प्रॅक्टिकली करणार आहे. आणि पहिलं हा क्षेत्र जो प्रॅक्टिकली त्याच्या घरात हे पहिलं तयार झालं ना त्याने पुरंदर केसरी महाराष्ट्र केसरी त्याला किती खर्च येतो आणि किती काय लागते त्याच्या कुटुंबाला माहिती असतं. ही एक गाडी 2 गाडी बक्षिसं थोडी आहेत आता कौतुक करायचं आपण तरी वेगळं कौतुक करायचं जिवंतपणी माझं कौतुक तुम्हाला हे तुम्ही तुम्हाला जिवंत करू द्या सोन्यासाठी पोरं करतात ते तुम्हाला काय गावच्या आखाड्यात असतो आखाड्याला अशी पद्धत 30-4 त्यांनी लावलेलं त्यांचं सांगायचं त्यांच्या पद्धतीने भूते घ्यायचं सगळी चुकीची गोष्ट चाललेली आणि पंचायतची चुकी नाही पंचायतच कुठल्या आखाड्याला जात नाही कुठल्या जोडला जात नाही म्हणून पण आपण महाराष्ट्र की तिथं तालुक्यात सगळे पाहिजे सगळे त्यांचं बसवायचे कशा भूके होत्या कशी बोलत असतात आणि किती परिस्थितीला ताकद करावं लागते या सगळ्या गावाकडे तालुक्याने येऊन बघायची आमची चेरीला स्पर्धा घ्यायची म्हणजे माझ्या राजाबाबा आता या ते म्हणजे काय आमच्या इकडे माणूस मागे सरणार नाही जी मोठी होती ज्यांची जेव्हा स्पर्धा घेतली ती म्हणजे आमच्या नावाला का टाकू आम्हाला काढून टाकते हे म्हणजे आमच्या नावाने येतो आम्हाला काही 50 लाख खर्च करायला आम्हाला काही देई नाही लय लोक तालुक्यात काही एवढी लोक आहेत का आजच्या महाराष्ट्राला आम्हाला बक्षीस मिळालं नाही बड़े बड़े लोग मतलब हमारा कर्तव्य हो जाएगी लेकिन सब लोगों को दे दो छोटे छोटे लड़के सब में हमको इकट्ठा करके चांगल्या लोकांनी सासू करणार आणि शिवराजचं गाव आहे सरदार जगतापांचं गाव आहे त्या मुलं आम्हाला इथं कुठल्याही गोष्टीची प्यायची गरज नाही आणि आमच्या मागा अख्खा तालुका आहे वडकीवाले तिथून महेश आलाय पंडित दादा मोडके सगळी मागायची 20 वर्ष झाली इथं लागली ते तिथं तालमीला फराक देतात उलटी कुणीतरी राहून पाहिजे कोणतरी पुढे झालं पाहिजे त्याला हे काही माणूस पुढे व्हायला मागायचं पण हे पुढे झाला ना 1000 लोक तुमच्या मागं असतात पण तो तुम्ही पुढे यायची गरज असते. मग आता काय राहिलेले जी 2 स्पर्धा आहेत आता संदीप बाबा बोलले म्हणले सासवडा स्पर्धा होऊन गेला नाही त्यांचं माझं काही भणार झालं नाही तर त्याला आम्ही सासवडा स्पर्धा झालं तर त्याचा आम्ही सत्कार करू की बाबा आम्ही सासवडा स्पर्धा केली आम्ही म्हणलं की तुमच्या होऊन देणार नाही तर त्या नवीन मुलग्याची भाषा नसावी की आम्ही सासवडा स्पर्धा होऊन देणार नाही म्हणून ही चुकीची भाषा आहे. आम्ही तारीख केलेली किती तारीख करत असतं बाबा आम्ही नानांनी परमिशन दिली आम्ही कुठल्याही एक काम आम्ही खोटं करणार नाही खोटं काम केलं आत्ता मी हातून देतो कुठल्याही खोटं काम खोटं परमिशन देऊन आम्ही लोकांना हायवे होता की आम्ही खोटी स्पर्धा गेलो यांना परमिशन नाही म्हणून आम्ही करतो ज्यांनी स्पर्धा घेतली ना त्यांना गेलो नानांनी परमिशन दिली त्यांच्या स्पर्धेला आणि ती आम्ही तुमची स्पर्धा होऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांचा विचार करावा आपण आम्ही दिल्ली स्पर्धा स्थापन केली ते आलेले त्यामुळे आम्हाला काही द्यायची गरज नाही आणि पत्रकार हे आखे जनतेचे डोळा असतात तुम्ही दिशा तुम्ही दाखवले सगळ्यात महत्वाचे आम्ही नुसतं बोलणार सगळी भाषा पत्रकारांनी जनतेसमोर आणायची असते आता लोकप्रतिनिधीपेक्षा मोठे पण काही गोष्टी त्यांची सगळे असतात जनतेला काय नाही सामाजिक कामे ही कुठल्या राजकीय पक्षाचं व्यासपीठ नाही समाजाला काय दाखवायचं काय करायचं जनतेचं काम असतं तसं पत्रकारांनी दाखवलं आणि आपण जनतेकरता महाराष्ट्रात जेवढे जर तालुक्यात आपल्या भूते पाहिजे ना लोकांनी कधी आयुष्यात भूते बघायला मिळत नाही माणसाला कोण जात नाही त्या गावात भूते बघायला आपण इथे एकच फिरत असतो म्हणून स्पर्धा घ्यायची आपल्याला की लोकांना खरं काय चाललं करावं खरे पाहिजे कशी मोठी होते कसं काय होतं ती माणसांना कळलं पाहिजे. सगळे महाराष्ट्रातले कोणते सगळे शिकलेले माणसं असतात आणि मुस्लिम असलेले आपल्या आप बोल दो इधर हम रेफरी क्या कहते रेफरी लोग कहाँ से हम दे देंगे ज्ञान सिंह जी ओलंपियन बैठे हैं
हे तांत्रिक समिति है। इतनी बड़ी स्पर्धा ले रहे हो तो पंच तो ओरिजिनली होंगे ना। हाँ, वो कोई ऐसी बात नहीं है, अगर नहीं होंगे तो हम ऑल इंडिया वाले पंचों को बुलाएंगे, ऐसी कोई बात नहीं। बात ही नहीं हो। उसका सिलसिला अगली बार चालू रखो, बिल्कुल फाइनल है उसके भी पहले ले लो। जी जी, हाँ हो जाए, होने वाला है। दो बार। अब इसको रेगुलर में हम जी आपल्या महाराष्ट्रातील सेवा भुसी स्पर्धेला शेवटच्या भुसीला मुख्यमंत्री असतात. ही भुसी स्पर्धा म्हणजे 12 स्पर्धा सगळ्यात महाराष्ट्राची सगळ्यात मोठी स्पर्धा आहे महाराष्ट्राची सेवेची. त्यामुळे इथं काय राजकारण ठेवायचा विषय नाही आहे राजकारण. आणि उपमुख्यमंत्री बी येणार, मुख्यमंत्री बी येणार. त्यामुळे आपल्या स्पर्धेला आणि आपली मान्यतेची आम्ही त्यांना जाऊन पत्र देणार आहे मोदी यांना मुख्यमंत्र्यांना की उलटे तुम्ही तुम्ही झाले हे राजकारण थांबवा आणि पोराला खरा न्याय मिळेल. आणि जे आता DYSP झालेत ना ते महाराष्ट्र केसरीची हॅरिंग झालेली. त्यामुळे कुठलेही काम होताना एक सरळ मुखाने झालं तर ती बरे, त्याच्या 3-3 4 झाले ना अख्ख्या सगळ्या समाजाची किंमत झाली, पैलवानाची किंमत झाली, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही पण जसे आम्हाला तुम्ही विचारले तुम्हाला एक परमिशन आहे का कुठे अगर त्यांनी आम्हाला नाना मुला विषयाला बसतोय आम्ही त्यांना कशी करायचं आम्ही स्पर्धा करून दाखवणार. आम्ही गेल्या दिवशी शिकू आम्ही काय करणार काय आणि आम्ही जेवढं परमिशन दाखवायचं की आमच्याकडे ही परमिशन आहे म्हणून. आभार मानत आभार. आता तिकडं कोण माती कुस्तीच्या महाराष्ट्र केसरी पदाच्या आयोजनासाठी ही पत्रकार परिषद होती. सर्व पत्रकार आणि दिल्लीहून आलेले सर्व संघाचे प्रमुख, सेक्रेटरी, भारतीय संघाचे, भारतीय कुस्ती शैलीचे महाराष्ट्राचे प्रमुख खोपडे साहेब, पवार साहेब आणि इथले आयोजक श्री आमचे सहकारी प्रकाश पवार यांनी प्रश्नाला उत्तर दिली. जगताप यांनी सर्वांनी आपल्या प्रश्नाला उत्तर दिली. पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, शंका विचारल्या. ह्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालं की भारतीय शैलीच्या कुस्तीच्या प्रकारातील महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा या सासवड नगरीमध्ये प्रकाश बाबू प्रतिष्ठान, बाबू जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने होत आहे. हा सर्वांना पुरंदरवासियांना आनंद आहे. मी 2 ठिकाणी बोललो, 2च लोकांना बोललो की अशी आपली स्पर्धा आहे, मुंबईत बोललो. त्यांनी सांगितलं तुम्ही या, मी पुढच्या बुधवारी जाऊन त्यांच्याकडून सर्व नक्की करून घेतो. असं होणार आहे. तेव्हा आपल्याला कोणती अडचणी असेल आपण सर्वजण आलात. दिल्लीहून सर्व पदाधिकारी काय नाव होतं? गौरव साहेब, ज्ञान सिंग, ऑलिम्पियन ज्ञान सिंग, ऑलिम्पियन हे आले. त्या सर्वांचं या मुख्य पदाधिकाऱ्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी गटासाठी प्रथम क्रमांक थार गाडी, द्वितीय क्रमांक शेअरा गाडी, तृतीय क्रमांक बुलेट, चतुर्थ क्रमांक हिरो होंडा. इतर वजनी गटासाठी बक्षीस आहे. प्रथम क्रमांक बुलेट गाडी, द्वितीय क्रमांक हिरो होंडा गाडी, तृतीय व चतुर्थ क्रमांक आकर्षक रोख रक्कम. वजनी गटामध्ये वेगळे बक्षीस आहे. तेव्हा याच्या प्रकारचा असं पुन्हा एकदा आपणा सर्वांचं उपस्थितीबद्दल, सहकार्याबद्दल, या गप्पू जगताप प्रतिष्ठानला पाठिंबा देण्याबाबत आपण आलात. त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि सर्वजणांचं आर्थिक असं आपल्या संघटनेच्या वतीने, पुरंदरवासी जनतेच्या वतीने, सासवड नगरीच्या त्या पत्रकार बंधूंच्या वतीने, पुरंदरवाल्यांच्या पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आर्थिक असं या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण कामाला लागूया आणि ही स्पर्धा न भूतोनं भविष्यात अशा प्रकारे सासवड नगरीमध्ये पुरंदर तालुक्याचं नाव त्या भारतामध्ये गाजूया अशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.